नमस्कार, मी हनुमंत बाळासाहेब भांडवलकर, माजी मुख्याध्यापक महर्षी कर्वे शिक्षण संस्था व सदस्य जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य। मी आज या ठिकाणी आमचे गावचे मित्र आणि शेतकरी प्रकाश रामचंद्र रणपिसे, चंद्रकांत जनार्दन रणपिसे व अशोक धाकू रणपिसे राहणार आंबोडी यांच्यावरती यांच्या शेतातून गेलेला रस्ता अन्यायकारक आहे, तो संविधानाला धरून नाही। ज्यांनी खरेदी केली त्यांनी त्यांना पर्यायी जो रस्ता पाहिजे होता तो उपलब्ध करून न देता त्यांच्या शेतातून गेलेला जो रस्ता आहे त्यांचे आर्थिक खूप मोठे नुकसान होणार आहे, कायमस्वरूपी अडचण होणार आहे। त्यासाठी गेली 16 दिवस हे तिन्ही शेतकरी आमचे मित्र या ठिकाणी उपोषणाला बसले की ह्या जो दिलेला आहे निर्णय आणि दिलेले रस्ता जे काय अन्याय झालेला आहे तो दूर होण्यासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। पण ज्या तहसीलदारच्या ऑफिसच्या समोर उपोषणाला बसूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्यास दिसून येते आणि आज 16 दिवस होऊनही आजपर्यंत याचा काही निकाल लागलेला नाही। याचा सकारात्मक निर्णय यांनी घेणं गरजेचं आहे, पण या ठिकाणी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले दिसून येत आहे। 16 दिवस झाले म्हणजे आजपर्यंत नक्कीच याच्यावरती काहीतरी डिसिजन घेणं गरजेचं होतं, आणि अद्यापही घेण्यात आलेलं नाही डिसिजन। तर मी माझ्या मला क्रांती संघटना असेल, मुख्याध्यापक संघ पुणे, माझ्या क्रीडा शिक्षक संघटना असेल व माझ्या परिवारातर्फे मी यांना जाहीर असा पाठिंबा देतो। लवकरात लवकर हा निकाल यांच्या बाजूने लागावा, यांचा झालेला अन्याय दूर व्हावा असे मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि तसं होईल अशी खात्री बाळगतो। धन्यवाद।